नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे आपण इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण स्टडी सुरू केलेला होता. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बरेचसे टॉपिक्स बघितले होते, काही क्वेश्चन आन्सर्स पण बघितले. त्यातलाच एक दुसरा टॉपिक होता गणित या विषयातील ऑपरेशन्स ऑन नंबर, म्हणजे संख्यांवरील क्रिया. हा त्याच्यामधला एक पहिला सब टॉपिक डिव्हिडंड, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिटी, ज्याला मराठीत विभाज्यतेच्या कसोट्या किंवा विभाजक असं म्हणतात. याविषयीची आपण जी काही थेअरी असेल, जे काही शिकवायचं असेल, बेसिक्स असतील, पायाभूत काही गोष्टी असतील, त्या आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या होत्या. आता त्याच टॉपिकवरील, त्या सब टॉपिकवरील आपल्याला काही क्वेश्चन्स बघायचे आहेत. की क्वेश्चन नेमके सॉल्व्ह कसे करायचे, ह्याचे काही गोष्टी असतात, त्या नीट लक्ष देऊन ऐका. एखादा प्रश्न नाही कळाला, रिव्हर्स घ्या, व्हिडिओ थोडासा पाठीमागे घ्या, पुन्हा बघा. जो काही तुम्हाला लक्षात येणार नाही तो क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून लिहायचा आहे. जो अवघड वाटते तो नोटबुकमध्ये लिहायचा आहे. जो सोपा वाटते तो नाही लिहिला तरी चालेल, पण असं नको व्हायला की जो सोपा येतोय तो पण तुम्हाला येणार नाही, असं नको व्हायला बरं का. अवघड जे आहे ते तुम्हाला लिहून काढायचेच आहेत. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एक नोट्स तयार करायचे आहेत. प्रत्येक वेळेला व्हिडिओ समोर भेटेलच असं काही नाही, पण तुमच्या नोट्स तुमच्याकडे नेहमीच असतील. ठीक आहे, पाहिजे तेव्हा तुम्हाला ते बघता येतात. ठीक आहे, आपण मग पुढे जाण्याच्या आधी जे कोणी या व्हिडिओला नवीन बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे त्यांनी नक्की कळवावं. जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर आपण सुरू करूया प्रश्नांना. काही होमवर्क दिले होते मागच्या व्हिडिओमध्ये, त्या होमवर्कचे पण क्वेश्चन आपण थोडेसे बघूया, त्यांचे आन्सर ते चेक करूया. ठीक आहे, पहिल्यांदा काय, 72 ही संख्या कोणत्या संख्येचं विभाज्य नाही आहे. ओके, 72 इज नॉट अ मल्टिपल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कोणत्या नंबरचा 72 हा मल्टिपल नाही, विभाज्य नाही आहे किंवा डिव्हिडंट नाही आहे, म्हणजे मल्टिपल पण नाही असं पण त्याला म्हणू शकतो. थोडक्यात आपल्याला हे शोधायचं आहे की खालीलपैकी कोणता नंबर 8 असो, 16 असो, 18 असो की 36 यापैकी कोणता नंबर हा त्या 72चा फॅक्टर नाही आहे. ओके, दोन्ही क्वेश्चन पॉसिबल आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला चेक करायचं आहे 8ने 72ला डिवाइड होतं आहे का. सर डिवाइड होतं आहे, त्यामुळं हा विभाज्य आहे. ओके, दिस इज अ डिव्हिडंड. 8ने 72ला डिवाइड होतं आहे. 16ने होतं आहे का. सर 16ने होत नाही आहे, हे तुमचा आन्सर असणार आहे. ओके, नाही विचारले बरं का, आहे विचारले नाही. ओके, विभाज्य नाही आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे, त्यामुळे 16 72ला डिवाइड होत नाही, त्यामुळे बी नंबरचा ऑप्शन तुमचा आहे. तरी पुढे आपण चेक करूया. 18 जातो का डिव्हिजन होते का. येस सर होते. 18 4 जा 18 चौक 72, 36 दुने 72. ठीक आहे, म्हणजे 36 पण तुम्हाला भाग जातो. म्हणजे बाकीचे 8, 18, 36 हे सगळे 72चे हे फॅक्टर्स आहेत, म्हणजे 72ला या सगळ्या नंबर्सनी डिवाइड होतो, म्हणून 72 इज, ठीक आहे, 72 इज डिव्हिजिबल बाय 8, 18 अँड 36. पुढे आता विचारले 12 आणि 18 यांचे सामायिक विभाजक किती. हाऊ मेनी कॉमन फॅक्टर्स आर देअर बिटवीन 12 अँड 18. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 12 आणि 18चे फॅक्टर्स तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, 12चे फॅक्टर्स काय काय आहेत हे तुम्हाला तोंडपाठ करायला लावलेत, ह्याला ऑप्शन नाही आहे. 1 ते 50पर्यंत तुम्हाला माहिती पाहिजेत. जर लग्न होत नसतील तर तुमचं मेंदू एवढा प्रोसेस करा की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळे फॅक्टर्स आठवले पाहिजेत. ठीक आहे, 12चे फॅक्टर्स बघूया आधी किती आहेत. सगळ्यात पर्यंत 1 असणार आहे कंपल्सरी, त्याच्यानंतर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. जरी इनकेस नाही आठवले तर कसे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे याची टेक्निक तुम्हाला इथे मी शिकवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ज्यांना कोणाला आठवत नसेल त्यांनी तो मागचा व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. शेवटी ही टेक्निक, ही मेथड शिकवलेली आहे. ओके, पुढे 18चा 1, 2, 3, 4 ने जात 5 ने 6, 9, 18. ठीक आहे, एवढा सगळ्यांनी त्याला डिवाइड होतो. आता विचारलं तुम्हाला ह्याच्यामधले सामायिक किती आहेत. ओके, चला मग सामायिकला आपण काय करूया, शोधूया. 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, हा 6 पण कॉमन आहे. अजून काय कॉमन आहे का, नाही. म्हणजे टोटल सामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर्स किती आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 4 कॉमन फॅक्टर आपल्याला भेटले. कोणते कोणते, 1, 2, 3 आणि 6 असे ते 4 कॉमन फॅक्टर्स आहेत. कशामध्ये, 12च्या आणि 18च्या फॅक्टर्समध्ये. ओके, पुढे जाऊया. 28च्या क्रमाने येणारे सर्व विभाजक. फाइंड आउट द ऑल फॅक्टर्स ऑफ 28 इन अ सिक्वेन्शियल मॅनर. ओके, असा प्रश्न होता. वी हॅव टू फाइंड द
फॅक्टर्स ऑफ 28 इन अ सिक्वेन्शियल मॅनर, म्हणजे चढत्या क्रमाने. इथे सिक्वेन्शियल मॅनर क्रमाने म्हणजे काय विचार लक्षात घ्यायचा आहे, चढत्या क्रमाने. म्हणजे 1 पासून सुरुवात करायची. ओके, 1 पासून सुरुवात करायची आणि 28 पर्यंत जाणारे हे सगळे फॅक्टर्स आपल्याला शोधून काढायचे. ओके, याच्यामध्येच बघितलं तर 28चे फॅक्टर्स आहेत 1, 2, 4, 7, 14 आणि 28. आणि असा ऑप्शन तुम्हाला फक्त सी मध्ये दिसतोय, जो तुमचा आन्सर असणार आहे. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. ज्यांचं बरोबर आलं नाही त्यांचं काय चुकलं आणि कुठं चुकलं हे लक्षात ठेवायचं आणि ते पुढच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व करताना त्याला करेक्शन करायचा प्रयत्न करायचा. ओके, इथं चुकला चालेल, परीक्षेत चुकायचं नाही, हे डोक्यात ठेवायचं आपल्याला. पुढे आता काय, व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिवायझर्स ऑफ 24? 24च्या सगळ्या डिव्हिजर्सची सम किती आहे हे तुम्हाला विचारलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 24चे सगळे डिव्हिजर्स म्हणजे फॅक्टर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, चला तर मग 24चे फॅक्टर्स किती किती आहेत बघा. 1, 2, 2, 3, 4, 6, त्याच्यानंतर 3 8 8 1 24, 12 2 24, 24 1 24, 1 2 3 4 5 नाही 6. ओके, हे सगळे 24चे फॅक्टर आहे. आता तुम्हाला विचारलं या सगळ्यांची ॲडिशन किती, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 6 + 8 + 12 हे सगळी ॲडिशन तुम्हाला करायची आहे. ओके, ॲडिशन करताना एकाच लगेच ग्रुप करत बसायचं नाही, छोटे छोटे पार्ट करायचे, छोटी छोटी ॲडिशन करायची. जी सिम्पल ॲडिशन दिसतीये ती सिम्पल ॲडिशन आधी करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कसं बघा, इथं बघा 6 आणि 4 या दोघांची ॲडिशन 10 येते, ही आधी केली. 8 आणि 12 यांची ॲडिशन किती येते, 20 येते. 1 + 2 + 3 यांची ॲडिशन किती येते, 6 येते. मग काय राहिलं, 6 + 10 + 20 + 24, 10 आणि 20 याची ॲडिशन 30, 6 आणि 24ची ॲडिशन 30. मग दोघांची ॲडिशन 60, आन्सर तुमचं 60 येणार. ठीक आहे, थोडंसं डोकं लावायचं आहे. क्रमाने तुम्हाला ॲडिशन करायला सांगितलं की सगळी करत बसायचं नाही, डोकं लावायचं. जी जी सोपी ॲडिशन आहे ती आधी करत बसायची. 6 + 4 मला सोपं दिसतंय, मी त्याची ॲडिशन आधी केली. 8 + 12 मला सोपी इझी दिसतंय, 20 ॲडिशन आली. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे इथं. ओके, पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट अ फॅक्टर ऑफ 32? 32चा नॉट अ फॅक्टर ऑफ 32. ओके, 32च्या फॅक्टर लिस्टमध्ये कोणता नंबर येणार नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, आता 32चा फॅक्टर, आता हे तुम्हाला मी तर लिहून दाखवते, फक्त लक्षात घ्या. नंतर त्याचा थोडा शॉर्टकट कसा असेल तेही सांगतो. 32चे फॅक्टर 1, 2, 3 नाही, 4 नाही, 4 आहे, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8, 16 आणि 32. ओके, आता यातला कोणता दिसतोय तुम्हाला, 32 दिसतोय, 16 दिसतोय, 8 दिसतोय. ओके, म्हणजे यातला एकच ऑप्शन असा आहे जो तुम्हाला फॅक्टर लिस्टमध्ये दिसत नाही 32चा, तो म्हणजे 64. ओके, हे लक्षात झालं. आता इथं लक्षात काय घ्यायचं, तुम्हाला काय विचारलं आहे, 32चा फॅक्टर विचारला आहे, बरोबर. 32चे फॅक्टर माहिती पाहिजे. आता जर तुम्ही ऑप्शनकडे नीट बघितलं, त्याआधी आपण काय सांगितलं होतं, कोणताही नंबर असू द्या. ओके, कोणताही नंबर असेल, ओके, एनी नंबर असेल, इकडं काय असणार, त्याचे मल्टिपल असतात किंवा डिव्हिडंड म्हणू शकतो. या नंबरने डिवाइड होणारे नंबर विभाज्य. ओके, विभाज्य. आणि याला डिवाइड करणारे जे असतात त्यांना आपण म्हणतो विभाजक, बरोबर. इकडे आपण म्हणू शकतो फॅक्टर्स. आता काय सांगितलं होतं, कोणताही नंबर असेल, ठीक आहे, कोणताही नंबर असेल त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते नेहमी त्या नंबरपेक्षा एकतर लहान असतील किंवा इक्वल असतील, आणि त्याचे जे मल्टिपल असतील ते नंबरपेक्षा मोठे असतील किंवा इक्वल असतील. आता जर ऑप्शनमध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर फक्त 64 असा आहे जो दिलेल्या नंबरपेक्षा मोठा आहे. बाकी सगळे काय आहेत, हे स्मॉल आहेत. म्हणजे हे जे सगळे स्मॉल आहेत ते काय असणार आहे, तुमचे त्या 32चे फॅक्टर्स असणार आहेत, आणि हा 64 असणार आहे त्याचा मल्टिपल. म्हणून इथं ऑप्शन तुम्हाला विचारला आहे, विच इज नॉट अ फॅक्टर. फॅक्टर कोण नाही आहे, जर फॅक्टर असेल तर तो लहान पाहिजे, आणि जो लहान नाही आहे तो तुमचा फॅक्टर नसणार आहे. ओके, म्हणजे 64 हा लहान नाही आहे, सो हे त्याचा आन्सर असणार आहे. हे तिथं तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्ही मार्क करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, छोट्या गोष्टी आहेत, छोटे पॉईंट्स आहेत, ज्याच्यामुळे तुमचा आन्सर पटकन निघू शकतं आणि लवकर निघू शकतं.
ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. 336 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2, 3 और 6. प्रश्न विचारले ओनली 1 प्रॉपर, 1 2 प्रॉपर, 1 2 3 प्रॉपर, ऑल इम्प्रॉपर. म्हणजे तुम्हाला विचारले या 336ला 2ने डिवाइड होतं आहे का चेक करायचे, 3ने डिवाइड होते का चेक करायचे आणि 6ने डिवाइड होते का चेक करायचे. इथे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी वापरायची आहे त्या पर्टिक्युलर नंबरसाठीची. ओके, त्या पर्टिक्युलर अंकासाठी तुम्हाला विभाज्यतेची कसोटी वापरायची. 2ची कसोटी काय आहे, लास्ट डिजिट युनिट डिजिट बघायचा. ठीक आहे, युनिट किंवा लास्ट डिजिट चेक करायचा. लास्ट डिजिट काय पाहिजे, 0 2 4 6 8 बरोबर. तर मग याच्यामध्ये लास्ट डिजिट 6 आहे म्हणजे याला 2ने डिवाइड होणार आहे. ओके, 2ने डिवाइड होणार आहे. 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय, सम ऑफ डिजिट्स. जो नंबर दिला आहे त्या नंबर्सचे जे डिजिट्स आहेत त्या सगळ्यांची ॲडिशन केली तर त्याला जर 3नं भाग जात असेल तर त्या नंबरला आपण डिवाइड होणार आहे. तर 336मध्ये जर ॲडिशन केली आपण 3 + 3 + 6 सगळे 3चे मल्टिपल आहेत. 3 + 3 + 6 हे 6 3 9 3 12 होतात. 3नं डिव्हिजिबल आहे सो 3नं पण डिव्हिजिबल होणार आहे. आता राहिलं काय 6ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय होती, 2ने आणि 3ने डिवाइड झालं पाहिजे. आता दोन्ही बघा इथं तुम्ही, इथं 2ने पण डिवाइड झाले आणि 3ने पण डिवाइड झाले, याचा अर्थ 6ने पण डिवाइड होणार म्हणजे होणार. सो हे जे तीनही नंबर्स आहेत ते तीनही प्रॉपर आहेत, तिघांनीही डिवाइड होणार आहे म्हणजे तुमचा आन्सर तर इथं काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर सी 1 2 3 प्रॉपर एकदम सही आहे. ओके, हे लक्षात आलं. पुढे जाऊया. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द नंबर 3225 3225 एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, 11 दिलं आहे, 7 दिलं आहे, 5 दिलं आहे आणि 3 दिलं आहे. आता यातल्या कोणत्या नंबरने या 3255ला डिवाइड होते हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. हां, आता इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला एक हे दिलं आहे, हिंट दिली आहे, हे पण लक्षात घ्यायचं. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. तुम्हाला आता ह्या 4पैकी 2 ऑप्शन करेक्ट तुम्हाला शोधायचं. असं ज्या क्वेश्चनला दिलं असेल तिथं तुम्हाला 2 वेळा सर्कल करायचं हे लक्षात राहू द्या. एक सर्कल केलं की तुमचं आन्सर चुकीचं दिलं जाणार आहे. ओके, तिथं अर्धा मार्क वगैरे असला प्रकार इथे नसतो. तुम्हाला पूर्ण, एकतर तुम्ही पूर्ण घ्या नाहीतर काहीच घेऊ नका असं आहे. म्हणजे तुम्हाला इथं 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला शोधायचे. ओके, मग तुम्ही इथं 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे, ABCD ABCD असे 4 ऑप्शन आहेत, त्यातले तुम्हाला 2 सर्कल करायचे. कसे करायचे 2 मिनटात सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आन्सर शोधूया. काय ऑप्शन आहेत बघा, 11 7 5 आणि 3. जे सोपी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला चेक करायचा. आता 5चं काय आहे, लास्ट डिजिट मला चेक करायची. लास्ट डिजिट काय पाहिजे मला, 0 आणि 5 पाहिजे. ओके, मग दिलेला जो नंबर आहे त्याच्यामध्ये लास्ट डिजिट काय आहे बघा बरं, या नंबरमध्ये लास्ट डिजिट काय आहे 5 आहे म्हणजे याला 5ने डिवाइड होणार आहे. सो हे एक माझं आन्सर मिळालं. ओके, 5 मिळालं. आता उरलेलं 3पैकी कुठलं तरी एक असणार आहे. ठीक आहे, मग आता 3 बघूया. 3ची सोपी आहे आपल्याला. काय 3ची काय आहे, सम ऑफ डिजिट्स. दिलेल्या नंबरमध्ये सम ऑफ डिजिट्स विचारलेत, मग यांची जर ॲडिशन केली 3 + 2 + 2 + 5 तर ह्याचं होणार आहे 5 2 7 2 9 3 12 3 12. मग याला पण डिवाइड कशाने होते सर, 12ला 3ने डिवाइड होते म्हणजे या नंबरला पण 3ने डिवाइड होते. बघा, दोन्हीचे दोन्ही आन्सर तुम्हाला मिळाले. आता मला सांगा, तुम्हाला 2च विचारलेत, 7 आणि 11ची वापरायची गरज आहे का, नाही गरज आहे. तुम्हाला 2 ऑप्शन मिळाले, कुठलं C आणि D. हा वाला आणि हा वाला तुम्हाला ऑप्शन भेटला म्हणजे तुम्ही मार्क करताना Cला पण सर्कल करायचं आणि Dला पण सर्कल करायचं या टाईपमध्ये. यातला एक जरी तुम्ही मिस केला तरी आन्सर तुम्हाला रॉंग दिलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण एक प्रॅक्टिस म्हणून 7 आणि 11चं पण आपण बघूया की हे कसे डिव्हिजिबल नाही आहे. 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय सांगितली होती, अल्टरनेट नंबर्स. ठीक आहे, मी पूर्ण लिहित नाही आहे, अल्टरनेट नंबर लक्षात ठेवायचे. 11ला 3 2 2 5 अल्टरनेट नंबर घ्या. 3 आणि 2 घ्या, 5 आणि 2 घ्या. ओके, 3 आणि 2ची ॲडिशन येते 5, 2 आणि 5ची ॲडिशन येते 7. ओके, तर मग या दोघांची सबट्रॅक्शन केली तर ही येते 2. आता इथं -2 येते मला मान्य आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू बघायची. तर -2 येते मान्य आहे, पण आपल्याला फक्त काय बघायचं आहे,
व्हॅल्यू बघायची, किंमत बघायची, नंबर बघायचा, तिथं साईनचं आपल्याला इथं महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. तो -2च्या ऐवजी फक्त 2 घेतला तर याला 2ला 11 डिवाइड होत नाही, म्हणून या नंबरला 11 डिवाइड होणार नाही. हे लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढे 7चं पण बघूया. 7चं काय सांगितलं होतं, थोडीशी किचकट आहे, बट आपण इथं थोडी प्रॅक्टिस करूया. 3225 लास्ट डिजिट त्याचा सेपरेट करायचा, उरलेला नंबर 322, जो लास्ट डिजिट सेपरेट केला आहे त्याची डबल करायची, इंटू 2 करायचा 10. ठीक आहे. इंटू 2 करायचा त्याचा, एकच मिनटं, हां, इंटू 2 करायचा, तो झाला 10 आणि त्याला मायनस करायचं. तर मायनस केलं तर किती येणार आहे याचं उत्तर 312. परत लास्ट डिजिट सेपरेट करायचा, उरला किती 31, मायनस करायचा कोणाला, ह्या जो लास्ट डिजिट सोडला होता पण त्याचं डबल, 2 2 जा 4, 31 मायनस 4 हे झालं 27. 27ला 7ने डिवाइड होतो का, नाही होत, म्हणून इथं 7ने याला पण त्या नंबरला 3225ला नंबरला डिवाइड होणार नाही. ओके. हे मी तुम्हाला इथं प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला शिकून गेलेलं आहे. एक्झाममध्ये हे करत बसायचं नाही. जिथं उत्तर आलं तिथं तुम्ही क्वेश्चनला मार्क करायचं आणि पुढं जायचं, तिथं वेळ वाया घालवायचा नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं असतं की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये किती जास्तीत जास्त उत्तरं तुम्हाला सॉल्व करता येतात ते, आणि किती तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकताय. तुमचा मेंदू, तुमचा ब्रेन किती फास्ट कॅल्क्युलेशन करत आहे, किंवा की एखाद्या क्वेश्चनला किती फास्ट तो करतोय, ग्रहण करतोय, हे तिथं आपल्याला बघायचं असतं. ओके. आता पुढे बघूया. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द नंबर 51359 एक्झॅक्टली डिव्हिजिबल. इथं परत एकदा तुम्हाला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला इथं चेक करायचे आहेत. ओके. जे छोटे छोटे ते चेक करून घ्या. पहिल्यांदा काय ऑप्शन, काय 3 नंबरचा ऑप्शन आहे, नंतर आहे 7चं ऑप्शन, त्यानंतर आहे 9चं ऑप्शन, त्यानंतर आहे 11चं ऑप्शन. ओके. सगळ्यात पहिल्यांदा जे छोटे छोटे सिम्पल आहेत ते ते चेक करायचे. 3चं काय, सम ऑफ डिजिट्स, मग या सगळ्यांची ॲडिशन 5 + 1 + 3 + 5 + 9, यांची ॲडिशन 5 × 5 = 10, 9 × 1 = 10, 20 = 23, यांची ॲडिशन येते 23. बरोबर ना. 5 × 5 = 10, 5 × 5 = 10. ओके. 9 × 1 = 10, 10 × 10 = 20 आणि हे 3 = 23. हां, 23 ॲडिशन येते. 23ला 3ने डिवाइड होत नाही, म्हणजे पहिला ऑप्शन तर गेला. ठीक आहे. आता 9चं काय, परत त्याचा सम ऑफ डिजिट्सच आहे, 5 + 1 + 3 + 5 + 9, सम ऑफ डिजिट्सच आहे. आत्ताच आपण ॲडिशन काढली, 23 आली. 23ला पण 9ने डिवाइड होत नाही, म्हणजे 9 ऑप्शन पण गेला. आता कुठले 2 ऑप्शन उरले, 7 आणि 11, हेच तुमचे करेक्ट आन्सर आहेत. खतम. आपण ॲक्च्युअलमध्ये 7ची करायला घेतली का, नाही. 11ची केली का, नाही. ज्या आपल्याला माहिती आहेत, ज्या सोप्या आहेत, त्याच्यावरून आपण आन्सर शोधलेला आहे. ओके. आता प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 7नी कसं डिवाइड होतं आहे ते तुम्ही निवांत प्रॅक्टिस करा घरामध्ये. रफ पेपरवरती डिव्हिजन ही होणार म्हणजे होणार. ओके. आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. आता इथं नीट बघा, A, B, C आणि D असे 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत. या टाईपमध्ये हे 4 ऑप्शन दिलेत. तर त्या 4 स्टेटमेंटवरनं तुम्हाला चेक करायचं आहे की ह्यातला कोणता ऑप्शन तुम्ही बरोबर लिहू शकता. ओके. आपण एक एक घेऊया. पहिला काय, द नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. आता मला सांगा, ए ऑप्शनचं बघूया. 2साठी आपण काय बघितलं होतं, लास्ट डिजिट, आणि 4साठी काय बघितलं होतं, लास्ट 2 डिजिट. दोघांची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी सेम आहे का, ऑब्विसली नाही आहे. ओके. दोघांची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑब्विसली सेम नाही आहे. 0, 2, 4, 6 हे पण इथं लिहून टाकतो. आता विचार करण्याची गोष्ट आहे, 2ने ज्यांना डिवाइड होतं त्याला 4ने डिवाइड होत नाही. ओके. बट ज्याला 4ने डिवाइड होतो त्याला 2ने डिवाइड होणार आहे. वाईस वर्सा आहे बरं का, वन वे. ज्याला 2ने डिवाइड होतो त्याला 4ने पण डिवाइड होतो, बट ज्याला 4ने डिवाइड होतो त्याला 2ने डिवाइड होत नाही. हे लक्षात घ्यायचं. परत सांगतोय, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 4 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. हे स्टेटमेंट करेक्ट आहे.
ओके, बट द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 4 ऑल्सो, हे स्टेटमेंट रॉंग आहे. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज मी घेतलं 6. ओके, या 6ला 2ने डिवाइड होतं आहे बट 4ने डिवाइड होत नाही. ओके, म्हणजे ज्या नंबरला 2ने डिवाइड होते त्या नंबरला 4ने डिवाइड झालंच पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे हा नंबर एकदम चुकीचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रॉपर नाही आहे, हा इम्प्रॉपर आहे, हा योग्य करेक्ट नाही आहे, हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे, मग जर ए इनप्रॉपर असेल तर ऑप्शनमध्ये बघा, इथे ए प्रॉपर, ऑप्शन नंबर 1 कट. 3 ए प्रॉपर, 3 नंबरचा ऑप्शन कट. 4ला बघा ए प्रॉपर, हा पण कट. तुमचा आन्सर काय आलं, फक्त बी आणि डी आर प्रॉपर, म्हणजे बी आणि डीचे जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहेत. याचा अर्थ सीचा पण जो स्टेटमेंट आहे हा पण तुमचा काय असणार आहे, रॉंग असणार आहे. ठीक आहे, हे झालं बाय एलिमिनेशन. ऑप्शन एलिमिनेट करून आन्सर कसं शोधायचं यावरची ही टेक्निक. ठीक आहे, पण आपण ह्याच्यावरती आन्सर क्वेश्चन बघणार आहोत की हे नेमके बी सी डी म्हणतात काय. ओके, बी काय दिलं आहे बघा बरं. बी ऑप्शन काय दिला आहे, द नंबर डिव्हिजिबल बाय 4 अँड 3. ठीक आहे, द नंबर डिव्हिजिबल बाय 3 अँड 4, तर दॅट नंबर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 12. करेक्ट आहे. आपण तुम्हाला शेवटी सांगितलं होतं की जर एखादा नंबर आपण या टाईपमध्ये लिहिला की नंबर 1 मल्टिप्लाय बाय जर नंबर 2 असेल आणि यांच्यामध्ये नो कॉमन फॅक्टर असेल तर N1 आणि N2 म्हणजे जे काही 2 नंबर असेल त्यांना जर डिवाइड होत असेल तर त्याच्या मल्टिप्लिकेशननी पण डिवाइड होतं. ओके, तर या 12च्या केसमध्ये जर 3ने डिवाइड होते, 4ने डिवाइड होते, दोघांनी डिवाइड होते, तर 12ने पण डिवाइड होणार म्हणजे होणार. ओके, कारण 3 आणि 4मध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर येत नाही, त्यामुळे बी करेक्ट आलं. ओके, पुढे सी बघा, द नंबर डिव्हिजिबल बाय 3 अँड 5 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 8. काही संबंध नाही आहे. 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिटी, 8ची कसोटी वेगळी आहे, 5ची वेगळी, 3ची वेगळी, एकमेकांशी काही संबंध नाही आहे. त्यामुळे सी डायरेक्टली तुम्हाला कट कॅन्सलच वाटला पाहिजे. 3 आणि 5 आणि 8चा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, हां, इथं फक्त त्यांनी तुम्हाला फसवायचा काय प्रयत्न केला आहे, 8 इज इक्वल टू 5 प्लस 3 केलेला आहे. ओके, आणि आपण काय बघितलं होतं क्वेश्चनमध्ये, मल्टिप्लिकेशन बघायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे 5 आणि 3 जर आपण घ्यायचं असेल तर आपल्याला 15 पाहिजे. 8च्या जागी जर 15 असतं, या 8च्या जागी जर 15 असतं तर ते करेक्ट झालं असतं. ओके, कारण ते 3 × 5 होतं. इथे ॲडिशन घेतलेली आहे, मल्टिप्लिकेशन घेतलेलं नाही आहे. इथं तुम्हाला फसवू शकतात. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. पुढे डी बघा, डी थोडासा हटके. द नंबर डिव्हिजिबल बाय 4 अँड 6 ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. 4 अँड 6 जो डिव्हिजिबल होते तो 3 पण डिव्हिजिबल होतोय. बघायला गेलं 3, 4, 6चा डायरेक्टली कनेक्शन नाही आहे. ओके, जर बघायला गेलं 3, 4, 6चा डायरेक्टली कनेक्शन नाही आहे. मग कनेक्शन काय आहे बघा, हे 4 घेतलं सपोज मी आणि हा 6 घेतला. 4चे फॅक्टर्स काय आहेत, 2 आणि 2, 2 2 जा 4. 6चे फॅक्टर्स काय आहेत, 2 आणि 3. बरोबर, यातला हा 2 कॉमन आहे. बट हे जे अनकॉमन आहेत ना, या अनकॉमनमुळे जो कुठला नंबर असेल त्याला 3ने पण डिवाइड होणार आहे या 2ने पण डिवाइड होणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे बघायचं काय झालं आपल्याला, 4 आणि 6नं मल्टिप्लाय केलं. सब ओके, आपण छोटा नंबर घेऊया. 4चा टेबल घेतला, 4, 8, 12, पुन्हा 4 ते 12, 4 × 16, 4 7, 4 5 22, 4 7 24, 4 7 28, इथपर्यंतच घेऊया. ओके, आता हा 4 आहे. ठीक आहे, आता यातलं तुम्हाला शोधायचं 6ने डिवाइड होणार कोणतं, 6चा टेबल, 6, 12, 18, तुम्हाला 7 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. ओके, आता जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला, एकच मिनटं, हा 12, हा 24, असे तुम्हाला 12चा टेबल तुम्हाला कॉमन भेटतोय. ठीक आहे, हा आता 12चा टेबल कॉमन भेटतोय म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 3ने डिवाइड होतं आहे, याला पण 3ने डिवाइड होतं आहे, कारण हे सगळे 3च्या मल्टिपलमध्ये. हे कशामुळे झालं बघा, जेव्हा मी 4 आणि 6 कन्सिडर केला, 4 × 6 कन्सिडर केला,
याला अजून प्राईम फॅक्टर्स केले मी 4चे 2 × 2 आणि 6चे केले 2 × 3. म्हणजे जो कुठला नंबर असेल या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 4 आणि 6च्या मल्टिप्लिकेशनमध्ये जो कुठला नंबर असेल त्याला 2ने पण डिवाइड होणार आणि 3ने पण डिवाइड होणार. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. आता ही गोष्ट जर तुमच्या डोक्यात राहिली म्हणजे परीक्षेमध्ये लक्षात राहिली तर खूप चांगलं आहे. जर नाही लागली तर टेबल काढायचा दोन्ही नंबरचा आणि त्यातले 3 डिवाइड होते का चेक करायचं. होत असेल तर तुमचं ते स्टेटमेंट आहे ते तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. डी ऑप्शन थोडासा नीट बघा परत एकदा, थोडासा हटके आहे, काही प्रॉब्लेम नाही, इथं समजून सांगितलेलं आहे. पुढे परत एकदा सेम क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा पहिला अल्टरनेटिव्ह काय आहे, 182 इज डिव्हिजिबल बाय 2. दुसरा अल्टरनेटिव्ह 182 इज डिव्हिजिबल बाय 7 आणि तिसरा 182 इज डिव्हिजिबल बाय 14. ओके, ऑप्शनमध्ये काय दिलं, ए करेक्ट बी रॉंग. ए करेक्ट आहे म्हणजे इथं ए आणि सी करेक्ट पाहिजे, ऑनली बी इज करेक्ट आणि ए बी सी आर करेक्ट, तीनही आहे करेक्ट. चेक करूया. बघा ए काय आहे, 182 डिवायडेड बाय 2. येस होणार आहे कारण लास्ट डिजिट 2 आहे म्हणजे 2ने डिवाइड होणार आहे म्हणजे ए करेक्ट आहे. ए करेक्ट आहे म्हणजे ऑनली बी करेक्ट आहे, हा ऑप्शन तुमचा कॅन्सल झाला. ओके, राहिले कुठले 3 ऑप्शन 1 2 4 ज्याच्यामध्ये ए करेक्ट असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता नीट बघित, आता बीकडे जाऊ. बी काय 182 डिवायडेड बाय 7. डायरेक्ट डिव्हिजन केलं तरी चालेल, प्रॉपर्टी वापरली तरी चालेल. ओके, दोन्हीनं करून दाखवतो. डिव्हिजन केलं तर 7 2 14, 7 7 42, रिमाइंडर येतो 0 म्हणजे हे डिव्हिजिबल आहे. जर प्रॉपर्टीज वापरायची झाली तर 118 18 मायनस 2 2 जा 4 14 आलं. 14 इज डिव्हिजिबल बाय 7, सो बी पण करेक्ट आहे. ओके, म्हणजे ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. इथं ऑनली ए करेक्ट आहे पण माझा तर बी पण करेक्ट आला आहे, बरोबर. म्हणजे ऑनली ए करेक्ट हा ऑप्शनच रॉंग आहे. ठीक आहे, मी काय म्हणते बघा, ऑनली ए करेक्ट हा ऑप्शन रॉंग आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे, ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे, जे विधान दिलंय, स्टेटमेंट म्हणजे विधान, जे विधान दिलंय ते योग्य आहे पण जो पर्याय दिलाय फक्त ए विधान बरोबर आहे, हा पर्याय चुकीचा आहे. ओके, तसंच 3 नंबरच्या याच्यामध्ये बी रॉंग दिलेलं आहे पण आपला तर बी करेक्ट आला आहे म्हणून हा ऑप्शन जागेवर कट झाला. कुठला एक, आता एकच ऑप्शन राहिला आपल्याकडे 4 नंबरचा ऑप्शन जो की करेक्ट आहे. म्हणजे ए बी सी हे 3ही स्टेटमेंट तुमचे, हे 3ही विधानं काय असणार आहेत, हे करेक्ट असणार आहेत, योग्य असणार आहेत. ओके, म्हणजे 182ला 14ने पण डिवाइड होतो. काय होतं का चेक करायचं, लगेच चेक करायचं पाठीमागे रफमध्ये. 182 डिवायडेड बाय 2, 14 1 14, 14 3 42, रिमाइंडर 0. येस होतोय, झालं. चला पुढं, या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. ठीक आहे, आता याची उत्तर आपण थोडीशी पटपट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. नॉट डिव्हिजिबल बाय 3, 3ने डिवाइड नाही आहे, काही नाही, सगळे जे डिजिट्स आहेत त्यांची ॲडिशन करायची. 1 + 2 + 4 याचे आन्सर येतं 7. पहिलाच ऑप्शन आहे नॉट डिव्हिजिबल बाय 3. सॉरी, हा तुमचा ऑप्शन आहे, याला मार्क करायचं. दिस इज युअर आन्सर. बाकीचे होतात का बघा, 7 + 2 + 1 9 होत आहेत सर, 3 आणि 2 5 आणि 1 6 होत आहे सर, 8 आणि 3 11 आणि 1 12 होतोय सर. म्हणजे एकच ऑप्शन असा आहे ज्याला 3ने डिवाइड होत नाही. ओके, पुढे विच ऑफ द फॉलोइंग डिजिट शुड बी स्टार रिप्लेस इन द नंबर 5 2 डिव्हिजिबल बाय 6. ठीक आहे, 5 स्टार 2 3 4 याला कशाने डिवाइड व्हायचं आहे, 6नं. जर या नंबरला 6ने डिवाइड करायचं असेल तर पहिल्यांदा 2ने झालं पाहिजे आणि 3ने पण झालं पाहिजे. ओके, आता लास्ट डिजिट 4 आहे म्हणजे 2ने डिवाइड होणार आहे. ओके, तिथं डोकं लावायचं नाही. राहिलं काय 3, 3साठी काय पाहिजे, 5 + स्टार + 2 + 3 + 4. ओके, 3नं डिवाइड होणारे कट करायचे. काय सांगते, 3च्या ज्या टेबलमध्ये आहेत ते नंबर कट करायचे. 3नं 3ला डिवाइड होणार आहे, येस होणार आहे. 4 आणि 2 6ला कट होणार आहे, येस होणार, ते कट करा. कॅल्क्युलेशन कमी करते. मग राहिलं काय माझ्याकडे फक्त 5 + स्टार. आता स्टारची व्हॅल्यू तुम्हाला अशी घ्यायची आहे जेणेकरून त्याला 3नं डिवाइड होईल. ओके, आता जर मी इथं 1 घेतली, 5 + 1 6, येस सर होतं आहे, बट ऑप्शनमध्ये 1च नाही आपल्या. कळालं का,
ऑप्शनमध्ये 1 आहे का? नाही आहे. मग पुढं घ्यायचा. 5 + 2 7 नाही होणार. 5 + 3 8 नाही होणार. 5 + 4 9 होणार आहे. म्हणजे जो 4 पाहिजे, मग स्टारच्या जागेवरती काय यायला पाहिजे? 4. सो ऑप्शन नंबर 3 तुमचा आन्सर यायला पाहिजे. ओके, पुढे बघा. विच इज द डिजिट ॲट द प्लेस स्टार इन द नंबर डिव्हिजिबल बाय 9. आता हा 9नं डिव्हिजिबल झाला पाहिजे. आता दोन्ही ठिकाणी नंबर सेम आहे. 6 स्टार 5 4 स्टार. आता हे दोन्ही स्टार सेम सिम्बॉल आहे, म्हणजे या दोन्ही ठिकाणी सेम नंबर आहे. हा डिव्हिजिबल बाय 9 पाहिजे. ओके, आता नीट बघितलं. 6 स्टार 5 4 स्टार. 5 आणि 4ची ॲडिशन 9 होती, म्हणजे हे दोघांना 9ने ऑब्वियसली डिव्हिजनमध्ये येणार आहे, त्यामुळे त्यांना आपण कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं नाही. बरं, राहिलं काय आपल्याकडे? 6 प्लस स्टार प्लस स्टार. ओके, आता याला ऑप्शनवरनं जायचं. ठीक आहे, याला काय करायचं? आपल्याला ऑप्शनवरून जायचं. पहिलं ऑप्शन काय आहे? 6च आहे. 6 + 6 + 6 आन्सर आलं 18. 18ला 9नं डिवाइड होतं का? येस सर होतं. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचं बघायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे, पुढचं बघायची सुद्धा गरज नाही. आन्सर तुमचं भेटून गेलं. ओके, पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 5? विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 अँड 5? ओके, आता 5चे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहिती आहे की लास्ट डिजिट मला 5 पाहिजे. आता सगळ्या ऑप्शनमध्ये लास्ट डिजिट 5 आहे, त्यामुळे सगळ्यांना 5नं डिवाइड होणार आहे. उरला काय माझ्याकडे? 3. 3चे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय? सगळ्यांची ॲडिशन. ओके, सगळ्यांची ॲडिशन जर मी केली तर इथे येणार तुमचा आन्सर. हा 9 कट होईल. 5 त्रिक 5 त्रिक 15 2. ओके, 2 येणार. मी कट करून बरं काय, कट करून सांगतो मी तुम्हाला. 2 आहे म्हणजे ह्याला 3नं डिवाइड होणार नाही, इथे लक्षात घेतलं पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये याची टोटल येते तुमची 26. ओके, ॲक्च्युअल जर कॅल्क्युलेशन केलं 2 + 5 + 9 + 5 + 5 26 आहे ना. पण जे 3नं कटाकटी होती, शॉर्टकट थोडासा, तर ते मी आधी कट केलं. ओके, तर याला डिवाइड होणार नाही. पुढं 6 गेला, 9 गेला, 5 5 10 2 12 12 येते. याला 3 डिवाइड होतं. सो ऑप्शन नंबर 2 हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, या नंबरला 3 आणि 5 दोघांनीही डिवाइड होणार आहे. ओके, तसंच तुम्ही पुढचं पण चेक करू शकता. मी काय त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. पुढचा क्वेश्चन बघा काय. व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ 133? हा व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ 133? आता हा जर प्रश्न तुम्ही होमवर्क करताना गुगलवरनं सर्च केला असेल तर आय एम सॉरी टू से, स्कॉलरशिपचा अभ्यास तुम्ही चुकीच्या पद्धतीनं करताय. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर गुगलवरनं सर्च न करता तुम्ही केलं असतं, नाही आलं चाललं असतं. मग जर तुम्ही गुगलवरनं सर्च केलं तर तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास चुकीच्या पद्धतीनं करताय. ओके, गुगलमुळे तुमचा ब्रेन ॲक्टिवेट होणार नाही. ठीक आहे, गुगलमुळं तुमचा ब्रेन ॲक्टिवेट होणार नाही. स्कॉलरशिपचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ब्रेन ॲक्टिवेट करणं. ओके, मग आता तुम्ही म्हणता सर गुगल नाही वापरायचा तर 133 हा एवढा मोठा नंबर आहे, याचे फॅक्टर्स आम्ही कसे पाडणार बरं? तर इथंच तर तुम्हाला ब्रेन वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? ब्रेन वापरायचं आहे. जर हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, एवढा मोठा नंबर दिलेला आहे, म्हणजे याच्या पाठीमागं काही ना काही लॉजिक आहे. ओके, जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एवढ्या मोठ्या नंबरचे सगळे फॅक्टर्स फाइंड आउट करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अशक्य असं नाही आहे, इम्पॉसिबल नाही असं नाही म्हणा, पण नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण आपल्याला कमी टाईममध्ये तिथं आन्सर द्यावं लागतं. ओके, हां, जेव्हा तुम्ही फ्री बसलाय तेव्हा एखाद्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर असं शोधू शकता एखादा मोठा नंबर घेऊन. बट जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते स्कूल लाईफमध्ये, मग ते नवोदय असू द्या, ऑलिम्पियाड असू द्या, ओके, स्कॉलरशिप असू द्या, तर त्या टाईपमध्ये तुम्हाला हा जो मोठा नंबर दिला याचं म्हणजे याच्या पाठीमागे काही ना काही वेगळं लॉजिक आहे जे तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, ज्यांना फाइंड आउट केलेलं असेल चांगली गोष्ट आहे, पण ज्यांनी गुगल केलं त्यांच्यासाठी ही वॉर्निंग आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अभ्यास करत आहात. गुगलला विचारू नका. ठीक आहे, गुगलला अजिबात विचारू नका. गुगलला सगळंच माहिती आहे, कारण माणसानेच फीड केलेलं आहे. ओके, तर मग इथं काय करायचं होतं सर? याच्यासाठी तुम्हाला पाहिजे होते टेबल्स.
अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी सिलेबस सांगितला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 1 to 30पर्यंतचे टेबल्स तुम्हाला हे पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजेत, तोंड पाठ पाहिजेत, बाय ओरल तुम्हाला लर्न झाले पाहिजेत. रात्री झोपेतनं उठून विचारलं 3 वाजता तरी तुम्हाला टेबल आला पाहिजे, एवढे पाठ पाहिजेत तुमचे. मग तुम्हाला कळालं असतं सर 133 हा जो आहे हा 19 या टेबलमध्ये 19च्या टेबलमध्ये येतो. 19 133 133 लक्षात आलं का? तर माहिती जर तुम्ही 133चे फॅक्टर्स पाडायला गेले तर असे येतात. 1ने डिवाइड होतं, 2ने होत नाही, 3ने पण होत नाही कारण ॲडिशन येत नाही. 2ने डिवाइड होत नाही कारण लास्ट डिजिट वेगळाच आहे. 3ने डिवाइड होत नाही कारण सम येत नाही नीट. 4ने लास्ट 2 डिजिट 4 8 32 येतं तर 33 आहे. त्यामुळे 4ने होत नाही, 5ने पण होत नाही, 2ने नाही, 3ने म्हणजे 6ने पण होणार नाही. आला कुठला पुढचा 7 आला. ठीक आहे. आणि 7 नंतर डायरेक्ट येतो 19 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 133 येतो. आता हे कसं काढलं 7 नंतर काय येत नाही? कारण बघा 133मध्ये काय सांगितलं होतं 1 × 133 7 × 19. आता नीट बघायला गेलं 7 आणि 19 हे दोघंही प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. हे दोघंही प्राईम नंबर्स आहेत म्हणजे 7 पासून 19पर्यंत असा कोणताच नंबर नाही आहे की जो त्यांच्या टेबलमध्ये किंवा यांच्या फॅक्टरमध्ये येईल कॉमनमध्ये. त्यामुळे 8 पासून 18पर्यंत यातला कुठलाही नंबर या लिस्टमध्ये येणार नाही. हे लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं होतं. ठीक आहे. मग राहिलं काय आपल्याकडे 1 प्लस, मग आता याची सम विचारली आहे 1 + 7 + 19 + 133. सोपं घ्यायचं. 19 आणि 1 20, 133 आणि 7 140, टोटल आणि 160. सो ऑप्शन नंबर 3 हा तुमचा आन्सर असतं. ठीक आहे. परत एकदा सांगतोय गुगल वापरू नका. इथं तुम्हाला फिजिकल तुम्हाला क्वेश्चन नाही आला सोडून द्या, पण गुगलनी सर्च करू नका. ठीक आहे. नसेल केलं तर वेळ पुढे जाऊया. फाइंड द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ नंबर्स ऑप्टेन बाय ॲडिंग द हायेस्ट डिव्हिजर ऑफ 31 अँड लोएस्ट डिव्हिजर ऑफ 30. हां, आता या टाईपमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन आधी समजला पाहिजे की नेमका क्वेश्चन आहे काय. ओके. काय विचारले तुम्हाला? सम विचारली आहे. कोणाची विचारली आहे? ऑल डिव्हिजर्स. कोणाच्या तरी डिव्हिजर्स आहेत त्याच्या सगळ्यांची सम विचारली, पण कोणाची? ऑफ द नंबर. एक नंबर भेटणार आहे. ठीक आहे. एक नंबर भेटणार आहे. ऑप्टेन बाय कसा भेटणार आहे? ॲडिंग. कोणाची तरी ॲडिशन आहे. हा नंबर कसा भेटणार आहे? कोणाच्या तरी बाय ॲडिंग, कोणाच्या तरी ॲडिशनने भेटणार आहे. कोणाची ॲडिशन आहे? हायेस्ट डिव्हिजर ऑफ 31. 31च्या हायेस्ट डिव्हिजरची प्लस लोएस्ट डिव्हिजर ऑफ 30. आणि 30चा जो लोएस्ट डिव्हिजर आहे त्याची ॲडिशन केल्यानंतर जो नंबर भेटेल त्या नंबरची पुन्हा फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि त्या फॅक्टर्सची पुन्हा ॲडिशन करायची आहे. हां, क्वेश्चन आहे हा. आता 31 हा प्राईम नंबर आहे, लक्षात आलं पाहिजे तुमच्या. बघितलं लक्षात आलं पाहिजे 31 हा प्राईम नंबर आहे. जर 31 प्राईम नंबर आहे तर याचे फॅक्टर्स फक्त दोनच, 1 आणि 31. हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. याला ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. आणि 30 काय 30चे इथं तुम्हाला शोधावं लागतील. 1 2 3 4 नाही येणार, 5 6 10 15 आणि 30. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण एक लॉजिक बघायचं. 130चा ते जो मगाशी तुम्हाला सांगितलं आहे शॉर्टकटमध्ये 130चा 30, 215चा 30, 310चा 30, 56चा 30. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं असतं. जे मल्टिप्लिकेशन आहे तेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितले. लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही लक्षात राहिलं जे लक्षात राहील तुम्ही त्यांनी करायचं आहे. आता मग तुम्हाला काय विचारले? हायेस्ट डिव्हिजर ऑफ 31. 31चा हायेस्ट डिव्हिजर कोणता आहे? 31च असणार आहे. आणि लोएस्ट डिव्हिजर ऑफ 31 लोएस्ट विचारला आहे. ओके.
आणि ह्या दोघांची पुन्हा तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन. 31 + 1 32. 32चे पुन्हा फॅक्टर्स तुम्हाला पाहिजेत. 1 2 3 नाही येणार, सॉरी. 1 2 4 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 16 आणि 32 यांची ॲडिशन तुम्हाला करायची असते. सिम्पल करून घ्या. 8 आणि 2 10, 16 आणि 4 20, 32 आणि 1 33, ॲडिशन येणार ते 63. आन्सर तुमचं 3 ऑप्शन. ओके. आता इथे मी तुम्हाला शिकवताना एक्सप्लेन करताना 31 आणि 30चे सगळे फॅक्टर्स लिहून दिलेत की नेमकं तुम्हाला क्वेश्चनचं मिनिंग काय हे लक्षात आलं पाहिजे. आता विचार करण्याची गोष्ट काय तुम्हाला लक्षात ठेवायची इथं, हायेस्ट डिव्हिजर ऑफ 31 हा प्राईम नंबर आहे म्हणून त्याचे 2च डिव्हिजर येणार, 1 आणि 31. त्यातला हायेस्ट कोण आहे, ऑब्वियसली 31 आहे. आणि लोएस्ट डिव्हिजर ऑफ 30 कोणताही नंबर असू द्या, नीट आहे का, कोणताही नंबर असू द्या त्याचा लोएस्ट डिव्हिजर हा ऑलवेज काय असणार आहे, 1 असणार आहे. कोणताही डिव्हिजर असू द्या, कोणताही नंबर असू द्या, कोणत्याही संख्येचा सगळ्यात छोटा फॅक्टर डिव्हिजर हा 1 असतो नेहमी. प्रत्येक वेळेला हे सगळं लिहित बसायचं नाही. इथे एक्सप्लेन करताना मी लिहिलं आहे, एक्झाममध्ये एक्सप्लेन करत लिहायचं नाही. 1 लक्षात ठेवायचा, लोएस्ट डिव्हिजर ऑफ 30. ठीक आहे. सगळ्यात छोटा विभाजक हा कुठल्याही नंबरचा हा नेहमी 1 असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग 31 + 30 31 + 1 32 32 येतं. पुढचं स्टेप तुम्हाला माहितीच आहे. ओके, हे कळालं. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. हाऊ मेनी टाइम्स द ग्रेटेस्ट डिव्हिजर ऑफ 52 ग्रेटर दॅन दॅट ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजर. ओके. आता इथं पण ग्रेटेस्ट डिव्हिजर ऑफ 52 ग्रेटर दॅन दॅट ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजर. आता हाऊ मेनी टाइम्स विचारले म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये विचारले, सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये नाही. आता कोणताही नंबर असू द्या, 52चा कुठल्याही नंबरचा ग्रेटेस्ट डिव्हायजर हा नंबर इटसेल्फ असतो. ठीक आहे. ओके. कुठलाही नंबर असू द्या, एनी नंबर, ग्रेटेस्ट डिव्हायजर सगळ्यात मोठा विभाजक काय असतो, नंबर इटसेल्फ. आणि स्मॉलेस्ट डिव्हायजर काय असतो, स्मॉलेस्ट नंबर डिव्हायजर असतो नेहमी 1, कुठलाही नंबर असू द्या. मग 52चा ग्रेटेस्ट डिव्हायजर कोणता, 52च येणार. स्मॉलेस्ट डिव्हिजर काय येणार, 1 येणार. आता हे विचारले तुम्हाला, हा जो 52 आहे हा 1च्या किती मल्टिपलमध्ये आहे, किती टाइम्स आहे किंवा किती पट आहे, तर ऑब्वियसली 1 × 52 केल्यानंतरच 52 येणार आहे. सो डायरेक्टली आन्सर तुमचं इथे यायला पाहिजे 52. ठीक आहे. आता पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत त्यांचं डायरेक्ट आन्सर मी ते सांगून देतो आहे. आता 3 आणि 4नी विचारलेलं आहे. ओके. 4नी डिवाइड होणारच आहे ऑब्वियसली, कारण लास्ट 2 डिजिट 48 आहे. राहिला काय फक्त 3 विचारलं म्हणजे 7 * 4 8 8 आणि 4ची ॲडिशन केली तर डिवाइड होतं 3. 7 × 7 15, 4 11 8 नंबरचा ऑप्शन, पहिला नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. कारण 7 + 8 केलं तर 15 येतं, विच इज डिव्हिजिबल बाय 3. इथं शेवटचा ऑप्शन बघा, शेवटचा क्वेश्चन. द नंबर 8 and 4 फॅक्टर्स. द नंबर 8 हॅज 4 फॅक्टर्स. एक मिनटं, हा काहीतरी जरा वेगळा दिसतोय, घेऊया आपण, बघूया. द नंबर 8 हॅज 4 फॅक्टर्स. द नंबर 12 हॅज 6 फॅक्टर्स. आणि 12 × 8 × 12 केला, आन्सर आलं 96. हाऊ मेनी फॅक्टर्स डज द 96 हॅव. ओके. मग 96चे एकूण किती फॅक्टर्स आहेत हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. अरे यार, हा क्वेश्चन यांनी नव्हता विचारायला पाहिजे, जरा अवघड आहे हा. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करतो. समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तर दुसरा ऑप्शन, मला दुसरा आन्सर बघा, दुसऱ्यांदा शॉर्ट ट्रिक बघावं लागेल मला. ठीक आहे. फॅक्टर्स विचारलेत. आता फॅक्टरच्या ऐवजी ह्याला प्राईम फॅक्टरायझेशनच्या मेथडने करतो मी, कारण त्यांनी सोपं पडेल. 2ला जर मी डिवाईड केलं तर 2 × 2 × 2 या टाईपमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे हे झालं 2⁻³ हा क्यूबमध्ये जातो. स्क्वेअर आणि क्यूब केल्यानंतर तुम्हाला कळेल हे काय असतं ते, किंवा माहिती पण असेल. स्क्वेअर आणि क्यूब, 2चा क्यूब 8 असतो.
12चं जर केलं तर हे होईल 2 इंटू 2 इंटू 3, 3 दुने 6 दुने 12, हां म्हणजे हे 2^2 मल्टिप्लाय बाय 3^1. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे म्हणजे हे होणार 2^3 मल्टिप्लाय बाय 2^2 इंटू 3^1 म्हणजे झालं 2^5. लॉज ऑफ इंडायसिस आहे. मग आता ह्याचं जे महत्त्वाचं काय याच्यामध्ये, हा महत्त्वाचा आहे आणि हा महत्त्वाचा आहे. 5 आणि 1 यांच्यामध्ये करायचा +1 म्हणजे हे होईल 6, हे होईल 2. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 12. तर 96चं जे आन्सर आहे 12 फॅक्टर्स येतात. ओके, ही मेथड थोडीशी हाय लेवल म्हणण्यापेक्षा इंडायसिसमधली मेथड आहे ही. यांनी हा प्रश्न इकडे का विचारला मला नाही कळलेला, हरकत नाही. ओके, तर हे मी प्राईम फॅक्टरायझेशनच्या मेथडने तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. ओके, लक्षात द्या इकडे सगळ्यांनी पटकन. 8चं मी आधी काय केलं, प्राईम फॅक्टरायझेशन केलं. 2ने डिवाईड केलं, इथं 4 आलं, परत 2ने डिवाईड केलं 2 आला, परत 2ने डिवाईड केलं 1 आला. ओके, मी 8 कशाला शिकवतो आहे, डायरेक्ट 96चं शिकवतो ना. तुम्हाला 96चं विचारलं आहे ना. 96चं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. 2ने डिवाईड होईल, इकडं 48 48, इकडे 24, पुन्हा 2ने डिवाईड होईल 12. आता हे प्राईम फॅक्टरायझेशन काय मी शिकवत बसत नाही, ते आपलं ही लेवल नाही आहे. स्कॉलरशिपच्या लेवलला प्राईम फॅक्टरायझेशन हे आलंच पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे मी डायरेक्ट सांगितलं इथं 3. ओके, मग हे काय आलं 96 बरोबर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इज इक्वल टू 3. सॉरी, इज इक्वल टू नाही, मल्टिप्लाय बाय 3. किती वेळा 2चं मल्टिप्लिकेशन झालं आहे, 1 2 3 4 5, 5 वेळा. म्हणजे हा 2^5 आपण लिहू शकतो. इंडायसिसमधला प्रकार आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये एखादा नंबर रिपीट झाला तर कोणता नंबर रिपीट झाला आणि किती वेळा झाला त्याला कसं लिहायचं, हा इंडायसिसचा फॉर्मॅट आहे. आणि 3 एकदा झालं आहे म्हणून 3^1. ओके, आता आपल्याला जेव्हा फॅक्टर शोधायचे असतात तर हा खालचा जो 2 आणि 3 आहे याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लक्ष कोणाकडे द्यायचं, हे जर 5 आहे याची जी पॉवर आहे, इंडेक्स आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. इथं इंडेक्स किती आहेत, एक आहे 5, दुसरा आहे 1. ओके, पण ह्यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं नाही बरं का, ह्यांच्यामध्ये करायचा +1 आणि ह्याच्यामध्ये करायचा +1. मग 5 + 1 होतात 6 आणि 1 + 1 होतात 2. आणि आता हे जे नवीन नंबर्स आलेत ह्या नवीन नंबरचं तुम्हाला करायचं असतं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12. पण 96चे फॅक्टर्स पाहिजे असतील तर तुम्हाला हे ॲडिशन +1 +1ची ॲडिशन करावी लागते. मग 96चे फॅक्टर्स किती आले, 12 फॅक्टर्स आले. ओके, हा थोडासा क्वेश्चन हार्ड लेवलचा होता, काय हरकत नाही. हा क्वेश्चन इथं ॲक्च्युली विचारला नाही पाहिजे या लेवलला 7वीला, बट असो, याची काय अजून छोटी ट्रिक असेल तर मी सापडली तर तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. ओके, तर इथपर्यंत काय आलं. पुढं आता काही हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट करून हे क्वेश्चनचं प्रॅक्टिस करू शकता. एक्स्ट्रा अजून काही क्वेश्चन प्रॅक्टिससाठी घ्या. यातला एखादा क्वेश्चन नाही समजला कॉमेंटमध्ये सांगा, त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. एक 4-5 सेकंद तुम्हाला प्रत्येक स्लाईड ठेवतो आहे. त्या स्लाईडवरचे सगळे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करायचे आहेत. ओके, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. अजून एक घ्या, भरपूर आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन, भरपूर आहेत तुमच्याकडे. ओके, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि नंतर तुम्ही निवांत म्हणण्यापेक्षा नंतर बसून व्हिडिओ बंद करून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्यायचं आहे. ओके, यातला एखादा क्वेश्चन नाही आला, क्वेश्चन तुम्ही कॉमेंटमध्ये टाईप करा, तो क्वेश्चन मी तुमचा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सॉल्व करेल. ओके, तर आज आपण थांबूया इथे. सगळ्यांनी आय होप सगळ्यांनी क्वेश्चन्स स्क्रीनशॉट मारून घेतले असतील. प्रॅक्टिस करत राहा, वेळ वाया घालू नका. ओके, फक्त 2.5 महिने राहिले तुमच्याकडे.
जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व करता येतील तेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व करा. तर आज आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूया. आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, काही हरकत नाही, पण आय होप की तुम्हाला बरंचसं नॉलेज यातनं भेटलेलं असेल. ओके, यातला एखादा क्वेश्चन जर काही अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करून सांगेन. तसा तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेसेज टाका, काही हरकत नाही. ओके, चला मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या आधी भेटून जाईल. ओके, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.